नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये वर्ग 10वा इंग्रजी यामधील आज आपण एलओ स्टेटमेंट 17 यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघणार आहोत। लर्निंग आउटकम्स काय आहेत बघा। फ्रेमिंग प्रोबिंग क्वेश्चन्स टू फाइंड ॲडिशनल इन्फॉर्मेशन टू फाइंड ट्रेस आन्सर टू वन्स क्वेरी हा यामधील काय आहे लर्निंग आउटकम्स आहे। व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपणास नेहमीप्रमाणे विनंती राहील की जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर आणि पॅरेंट्स यांच्याकरता काय इन्स्ट्रक्शन दिले आहेत ते लक्षात घ्या। गिव्ह द लर्नर्स एक्झाम्पल ऑफ फ्रेमिंग क्वेश्चन फॉर ॲन इंटरव्ह्यू। शिक्षक विद्यार्थ्यांकरता एक्झाम्पल देतील कसे प्रश्न तयार करायचे इंटरव्ह्यूचे। फॅसिलिटेट द लर्नर टू प्रिपेअर इंटरव्ह्यू क्वेश्चन फॉर द चीफ मिनिस्टर। तुम्हाला जे तुमचे शिक्षक आहेत शिक्षकांकरता ॲक्च्युली सूचना ही ते काय करतील तयारी करतील तुमची इंटरव्ह्यू कशी घ्यायची, इंटरव्ह्यूला कोणते प्रश्न विचारायचे जर आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायची असेल कोणाची चीफ मिनिस्टरची। गिव्ह देम 30 मिनिट टू प्रिपेअर इट। तुम्हाला 30 मिनटं देतील ती इंटरव्ह्यू तयार करण्याकरता। प्रोव्हाइड देम 15 मिनिट टू प्रेझेंट द इंटरव्ह्यू आणि तुम्हाला तुमचे शिक्षक 15 मिनटं देतील ती इंटरव्ह्यू प्रेझेंट करण्याकरता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकरता काय सूचना आहे त्याही बघून घेऊ आपण। इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्समध्ये फ्रेम सम क्वेश्चन फॉर द इंटरव्ह्यू। तुम्हाला काही प्रश्न तयार करायचे इंटरव्ह्यूचे। प्रिपेअर इट फ्लुएंटली अँड आस्क केअरफुली। ते फ्लुएंटली आणि तयार करायचे आणि केअरफुली विचारायचे आहे। त्यानंतर नोट डाऊन द इम्पॉर्टंट डिटेल्स फॉर द कन्व्हर्सेशन। कन्व्हर्सेशन करता कोणते महत्त्वाचे डिटेल्स आवश्यक असतात ते तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे। त्यानंतर प्रिपेअर इंटरव्ह्यू क्वेश्चन फॉर द चीफ मिनिस्टर आणि तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन तयार करायचे कोणाचे इंटरव्ह्यू घेण्याकरता चीफ मिनिस्टर यांची इंटरव्ह्यू घेण्याकरता। तर पुढचे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला प्रिपेअरिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तुम्हाला इथे ॲक्च्युली ऑलरेडी प्रश्न तयार करून दिलेले आहे जे तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन कशाच्या कामात येतील चीफ मिनिस्टरची इंटरव्ह्यू घेण्याकरता। तर ते आपण प्रश्न वाचून घेऊया। हाऊ डू यू फील टू बी द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट। तुम्हाला कसं वाटते चीफ मिनिस्टर झाल्यानंतर या राज्याचं। डू यू फील द प्रेशर ऑफ दिस हॉट सीट। म्हणजे या एका उच्च पदावर तुम्ही संपूर्ण राज्याची जिम्मेदारी तुमच्याकडे आहे तर तुम्हाला काही प्रेशर वाटतो काय, म्हणजे काही दबाव वाढलाय काय वाटतो काय याबद्दलचं तुम्हाला प्रश्न तुम्हाला कोणाला विचारायचे आहे चीफ मिनिस्टरला मुख्यमंत्र्यांना। त्यानंतर तिसरा प्रश्न इथे दिलेला आहे तो आपल्याला विचारायचा चीफ मिनिस्टरला। व्हॉट आर युअर प्रायोरिटीज फॉर द स्टेट इन नियर फ्युचर। म्हणजे राज्याकरता तुमचं काय पुढाकार असेल भविष्यामध्ये काय करायचं प्रायोरिटी कशाला द्याल तुम्ही। हाऊ विल यू कोप अप विथ द कोरोना क्रीज इन द स्टेट। वेन डू यू गेट टाइम फॉर युअर चिल्ड्रन अँड फॅमिली। डू यू वॉच मूवी विच मूवी डू यू लाईक मोस्ट। इफ यू गेट फ्री टाइम व्हॉट डू यू लाईक टू डू द मोस्ट। व्हॉट मेसेज डू यू वॉन्ट टू गिव्ह टू द स्टेट थ्रू दिस इंटरव्ह्यू। या प्रकारे आपण काही इंटरव्ह्यू क्वेश्चन जे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेले आहेत ते वाचलेले आहेत। त्यानंतर सॉल्व ॲक्टिव्हिटीकडे वळू आपण। डेमो इंटरव्ह्यू ऑफ अ टॉपर इन सेकंडरी स्टेट बोर्ड एक्झामिनेशन। आता आपल्याला इथं इंटरव्ह्यू घ्यायचे कोणाची स्टेट बोर्डमध्ये टॉपर येणाऱ्या विद्यार्थ्याची। तर काही प्रश्न दिलेले आहेत तर ते आपण वाचून घेऊया। अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत। हाऊ डू यू प्रिपेअर फॉर द एक्झामिनेशन। तयारी कशी केली तुम्ही परीक्षेची। हाऊ मेनी आवर्स इन अ डे यू स्टडी। दिवसातून किती तास तुम्ही अभ्यास केला। डू यू गेट टाईम फॉर वॉचिंग टी व्ही आर प्लेईंग। तुला टी व्ही बघण्याकरता किंवा खेळण्याकरता वेळ मिळत होता काय। या प्रकारे आणखी 5-6 प्रश्न आपण इथं लिहू शकतो आणि सेकंडरी स्टेट बोर्ड एक्झामिनेशनमध्ये जो विद्यार्थी टॉपर आला त्याची इंटरव्ह्यू घेऊ शकतो। त्यानंतर प्रॅक्टिसमध्ये आपल्याला प्रिपेअर इंटरव्ह्यू क्वेश्चन फॉर द इंटरव्ह्यू गिवन बिलो। आता आपल्याला इथं प्रॅक्टिस करायची आहे आणि ते प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला इथं लिहून देतो आहे ते तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये उतरवून घ्या। तर पहिली इंटरव्ह्यू दिलेली आहे इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ सेल्स मॅनेजर। जर आपल्याला एखाद्या सेल्स मॅनेजरची इंटरव्ह्यू घ्यायची असेल तर त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत ते आपण इथं लिहून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो इंटरव्ह्यू फॉर द कोणाची
सेल्स मॅनेजरची, पहिली इंटरव्ह्यू कोणाची आहे? सेल्स मॅनेजरची. तर सेल्स मॅनेजरला जेव्हा आपण सेल्स मॅनेजर जेव्हा इंटरव्ह्यू घेऊ आपण, त्यांना या प्रकारचे प्रश्न आपण विचारू शकतो. जसं पहिला प्रश्नामध्ये तुम्ही टेल मी अबाउट युअर सेल्फ, तुमच्याविषयी काही मला सांगा बा, असं म्हणू शकतो. दुसरा प्रश्न त्यांना विचारू शकतो, वाय डू वॉन्ट टू वर्क इन सेल, या क्षेत्रामध्ये तुम्हाला का बरं काम करायची इच्छा आहे? हाऊ कम्फर्टेबल आर यू विथ डाटा ॲनालिसिस. चौथा प्रश्न, व्हॉट डू यू थिंक आर द नेसेसरी स्किल अँड क्वालिफिकेशन फॉर सक्सेस हिअर. व्हाय डू यू वॉन्ट टू बी अ सेल्स मॅनेजर, तुला सेल्स मॅनेजर का बरं बनायचं आहे? नाही का, आपण सेल्स मॅनेजरची इंटरव्ह्यू घेत आहो ना. त्यानंतर व्हॉट डू यू थिंक मोटिवेट हेल्प्स द मोस्ट, रिप्स द मोस्ट. त्यानंतर व्हॉट मेड यू सक्सेसफुल ॲज अ सेल्स रेप. हाऊ विल यू प्रोसेस इन्फॉर्मेशन, हाऊ यू मॅनेज युअर टीम, हाऊ इम्पॉर्टंट इज मनी टू यू. नववा प्रश्न, व्हॉट डू यू थिंक मेक फॉर अ सक्सेसफुल रेप कोचिंग सीझन. या प्रकारे आपण काही प्रश्न विचारू शकतो. आणखी काही प्रश्न आपण याच्यामध्ये लिहू शकतो. जसं 10वा प्रश्न, व्हॉट डू यू लाईक अँड डिसलाईक अबाउट द सेल प्रोसेस. हाऊ कम्फर्टेबल आर यू विथ टेक्नॉलॉजी. व्हॉट ट्रेनिंग मेथड इज मोस्ट इफेक्टिव्ह फॉर न्यू रेप्स रिप्रेझेंटेटिव्ह. या प्रकारे रेप्स म्हणजे सेल्समॅन. व्हॉट डू यू थिंक इट टेक्स टू बी अ गुड लीडर. What does a good manager need to do within his organization? How would you explain what company name does to person and familiar with what do we do? तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण काही प्रश्न इथं सेल्स मॅनेजरला विचारण्याकरता बघितलेले आहेत. त्यानंतर तुम्ही अशाच प्रकारचे आणखी प्रश्न दुसऱ्या इंटरव्ह्यू करता विचारू शकतो. जसं आता आपल्याला पुढची इंटरव्ह्यू दिलेली आहे त्यांनी, ती इंटरव्ह्यू म्हणजे कोणाची आहे? इंटरव्ह्यू ऑफ द डॉक्टर ऑन हेल्थ अवेअरनेस. तर याच्यावरचे काही प्रश्न आपण तयार केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. पहिला प्रश्न आपण एखाद्या डॉक्टरला विचारू शकतो की हाऊ डू यू सी द फ्युचर ऑफ हेल्थ केअर. हाऊ डू यू स्टे इन्फॉर्म विथ करंट हेल्थ केअर ॲडव्हान्समेंट. टेल मी अबाउट युअर सेल्फ अँड हाऊ यू रिअलाइज यू वॉन्टेड टू बी अ हेल्थ केअर प्रोव्हायडर. What kind of care does an elderly client need? Why did you choose to work in the healthcare sector? Have you already been faced with the patients who do not communicate or disclose important information? How did you manage the situation and what was the outcome? Imagine you have to communicate bad news to patient concerning their health. How would you manage the situation? Tell me about your experience with a patient who required a lot of your time. How did you take care of this patient and still provided your other patient with adequate care? या प्रकारचे प्रश्न आपण हेल्थ केअरशी रिलेटेड डॉक्टरसोबत करू शकतो. त्यानंतर तिसरी इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायची होती एज्युकेशनल मिनिस्टर ऑन द ऑनलाईन स्कूलिंग अँड करंट एज्युकेशन सिस्टीम ऑफ द स्टेट. म्हणजे जी करंट एज्युकेशन सिस्टीम आहे राज्यामध्ये त्याविषयी आणि ऑनलाईन शिक्षणाची पद्धत याविषयी काही प्रश्न आपल्याला एज्युकेशन मिनिस्टर करता तयार करायचे इंटरव्ह्यू घेण्याकरता. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस करून पहा. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणजे पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला वॉच द इंटरव्ह्यू ऑन न्यूज टेलिव्हिजन. तुम्हाला न्यूज टेलिव्हिजनवर अनेक प्रकारचे असा इंटरव्ह्यू पाहायला मिळतील वेगवेगळ्या विषयाशी संबंधित. त्या तुम्हाला पाहायचे आणि प्रॅक्टिस करून पहा. त्यानंतर फाइंड आउट द क्वेश्चन पॅटर्न आस्क इन द इंटरव्ह्यू. प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारचा क्वेश्चन पॅटर्न वापरलेला आहे ते सुद्धा ऑब्झर्व करा. ॲक्च्युली आपण क्वेश्चन पॅटर्न WS वर्ड जो असतो तो सुरुवातीला वापरतो. त्यानंतर टू बीज फॉर्म, त्यानंतर जे काही प्रश्न आहेत ते माहिती विचारायची असेल, त्यानंतर क्वेश्चन मार्क्स. या प्रकारचा पॅटर्न आपण वापरत असतो. तो पॅटर्न तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर फाइंड आउट द क्वेश्चन पॅटर्न झालं. माय टेक अवे टुडे आय लर्न. आज आपण काय शिकलो तर आय लर्न टू फ्रेम अ प्रॉबिंग क्वेश्चन टू गेट ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट इंटरव्ह्यू क्वेश्चन. या प्रकारची माहिती आपल्याला याच्या व्हिडिओमध्ये अवगत झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक तुमचा नक्की असू द्या.
पुन्हा भेटूया पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.